तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे 1 एप्रिल तर उद्याच्याला आहे 2 एप्रिल. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे गारपिटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळणार आहे. तर याबद्दलचा हवामान अंदाजसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे आजसुद्धा काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी पाहायला मिळाली. तर आज जे आहे आपल्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आज जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये, विदर्भातील काही भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकण भागामधील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला आज जे आहे पाहायला मिळालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आपल्याला राज्यातील जे आहे राज्यातील काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे उद्याच्या दरम्यान. उद्यासुद्धा आपलं जे आहे राज्यातील जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपलं जे आहे अवकाळी गारपिटीची शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या आहे 2 एप्रिल आणि उद्याच्याला सकाळपासून आपल्याला जर पाहायचं म्हणलं, तर उद्याच्याला सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाड्यातील जसं की मराठवाड्यातील बीड जिल्हा, माजलगाव आणि जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, हिंगोली आणि परभणी, अहमदपूर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळीच. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढेल. दुपारनंतर आपल्याला जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील हं, आणि तसेच अ, अहमद अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला उद्याच्याला दुपारनंतर पाहायला मिळेल. उद्या दुपारपासून ते जवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पूर्ण अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे, या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. तसेच खेड, पुणे, खोपोली, गोळेगाव, जेजुरी, लावासा, सासवड, तसेच प्रतापगड आणि वाई, लोणार, सातारा, खेड, डोंबिवली, चिपळूण, अ, पलटण, कराड, तसेच रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, फोंडा आणि जे आहे मालवण या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो कोकण भागामध्ये उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्याला जर पाहायचं म्हणलं उद्याच्याला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. उद्या सायंकाळी जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला त्र्यंबक, नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि वाणी, सातारा आणि तसेच जे आहे नंदुरबार या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिकरी उद्याच्याला सायंकाळी 6च्या दरम्यान 5 आणि 6च्या दरम्यान आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील या भागामध्ये पावसाची जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान जर पावसाचा अंदाज जर पाहायचा म्हणला, तर उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे जालना, माजलगाव, परभणी, जिंतूर, लोणार, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, नांदेड, परळी, केज, अहमदपूर आणि तसेच जे आहे पुसद, कारंजा, यवतमाळ, अकोला आणि वरुड या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भातील लगतचा जो मराठवाड्यातील काही भाग आहे म्हणजे परभणी, नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि बीड जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारनंतर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये उद्याच्याला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सकाळच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाचा जोर थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या सकाळी जे आहे राज्यातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागामध्ये आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर जो वाढणार आहे तो राज्यातील पावसाचा जोर उद्या म्हणजे दुपारनंतर आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल. दुपारनंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज ज्या ठिकाणी पाहायचं जर म्हणलं,
तर सोलापूर, लातूर जो भाग आहे, या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी कमीच राहणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. सोलापूर, लातूर या भागामध्ये शक्यतो सोलापूर, लातूर, धाराशिव, पंढरपूर, इंदापूर, बार्शी, बारामती, सातारा, सांगली, कराड हो जो भाग आहे, या भागामध्ये आपल्या शेतकरी मित्रांनो शक्यतो उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता त्या भागामध्ये राहणार नाही. फक्त जे आहे थोडंफार म्हणजे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. पावसाची शक्यता सोलापूर भागामध्ये जर पाहायचं म्हणलं, तर आपल्याला जे आहे 3 तारखेदरम्यान सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. सोलापूर, धाराशिव, पंढरपूर, बारामती हा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातील, या भागामध्ये आपल्याला जे आहे 3 तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. 2 तारखेला त्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. 2 तारखेला आपल्याला फक्त मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, नाशिक भाग, धुळे भागामध्ये त्या भागामध्ये धुळे, जळगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चाळीसगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला 2 तारखेदरम्यान पावसाची शक्यता कमी म्हणजे ढगाळ वातावरण राहील. त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार नाही. उद्याच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त नाशिकचा काही भाग, नाशिकचा लगतचा जो भाग आहे तो भाग, तसेच आल्यानगर आणि बीड जिल्हा, परभणी, नांदेड आणि तसेच जे आहे अकोला, अमरावती आणि या भागामध्ये आणि पुणे, सातारा, सांगली, आपलं पुणे, डोपली आणि रत्नागिरी आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि 3 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळ संपूर्ण भागामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे 3 तारखेला दुपारनंतर. तर हा देखील अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यावा. कारण की उद्याच्याला फक्त जे आहे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर पावसाची हजेरी पाहायला मिळेल. दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि विदर्भातील मराठवाड्यालगतचा जो भाग आहे, त्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसं पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर तो भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातील, तो भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो 2 तारखेला त्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त जे आहे 3 तारखेदरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. 3 तारखेला जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढेल. जवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला 3 तारखेदरम्यान पाहायला मिळणार आहे. 3 तारखेला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी आपल्याला जे आहे जास्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. आणि तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे, तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या कोणत्या भागातील, कोणत्या जिल्ह्यातील, तुम्हाला कोणत्या तालुक्यातील व कोणत्या गावातील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा शेतकरी मित्रांनो खाली जे आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमची असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.